महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरीत देवकृपा लक्झुरियाचा झंझावात, ध्वजारोहण, महाप्रसाद आणि सांस्कृतिक महोत्सव साजरा। प्रजासत्ताक दिन झाला अविस्मरणीय, एकजुटीचा नवा आदर्श। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून द्रोणागिरीतील देवकृपा लक्झुरिया सोसायटीमध्ये 77व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत भव्य, दिव्य आणि दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला। ध्वजारोहणापासून सुरू झालेला हा आनंद उत्सव रात्रीच्या जेवणापर्यंत सलग सुरू होता। या संपूर्ण सोहळ्याने देवकृपा सदस्यांचे डोळ्यांचे पारणे फिटले असून सोसायटीमधील एकजुटीचे दर्शन घडून आले। 26 जानेवारी सोमवारी सकाळी 9 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी अध्यक्ष भूषण पाटील यांनी आपल्या भाषणातून संविधानाचे महत्त्व, नागरिक म्हणून आपली जबाबदारी पटवून दिली। लहान मुलांनीही आपल्या ओघवत्या भाषणातून उपस्थितांना भारावून टाकले। दुपारी 2 ते 5 या वेळेत सोसायटीमध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। पूजेचा मान रवींद्र तांडेल यांना मिळाला, तर मंगेश म्हात्रे यांनी त्यांच्या कार्यात मोलाचा हातभार लावला। सायंकाळी सर्वांनी पाणीपुरवीचा आस्वाद घेतला, तर रात्री 8 ते 10 या वेळेत सर्व रहिवाशांनी रुचकर जेवणासह आईस्क्रीमची मेजवानी लुटली। रात्री रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने तर या सोहळ्याला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले। लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच मंचावर आपली कला सादर केली। कोणी आपल्या जोडीदारांसोबत, तर कोणी आपल्या आई वडील, तर कोणी मैत्रिणींसोबत नृत्याचा ठेका धरला। गायन, वादन, मिमिक्री आणि एकपात्री अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले। विशेषतः रोजच्या दैनंदिन घरकामातून आणि नोकरीच्या व्यापातून वेळ काढून सोसायटीच्या महिलांनी जे सादरीकरण केले त्याला प्रेक्षकांनी वन्स मोर देत डोक्यावर घेतले। कार्यक्रमाचे सुबक निवेदन तृप्ती भोईर यांनी आपल्या शैलीत पार पाडले, तर संपूर्ण कार्यक्रम कॅमेरामध्ये सत्यम भोईर यांनी टिपला। सहभागी कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। या भव्य सोहळ्यासाठी मुकेश पटेल, बिल्डर देवकृपा, भूषण पाटील, पंडित घरत, मनोहर म्हात्रे, रवींद्र तांडेल, ज्ञानेश्वर पाटील यांचे आर्थिक व वैयक्तिक योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले। नियोजित शहर द्रोणागिरीतील देवकृपा लक्झरिया या सोसायटीमधील हा प्रजासत्ताक दिन केवळ एक उत्सव म्हणून नाही, तर जातीवाद, धर्मवाद, कोणत्याही राजकीय हेतूला फाटा देऊन खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात आला। देवकृपा लक्झुरिया यामधील ही एकता केवळ एका दिवसापूर्वी मर्यादित न राहता आयुष्यभरासाठी नात्यातील वीण घट्ट करणारी ठरेल। हा कार्यक्रम केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर देवकृपामधील प्रत्येक सदस्याचा एकजुटीचा विजय होता। देवकृपा लक्झुरियाच्या अंगणात केवळ तिरंगा नाही, तर माणुसकीचा आणि प्रेमाचा मळा फुलला होता। रात्रीचा सोहळा संपला तरी मनातील तो उत्साह आणि मैत्रीचा सुगंध द्रोणागिरीच्या आकाशात कायमचा चमकत राहील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।